बालक पालक जोक्स शेवटपर्यंत नक्की पहा. मुलगा, बाबा एक ग्लास पाणी द्या ना. बाप, स्वतः उठून घे. मुलगा, प्लीज द्या ना बाबा. बाप, आता थोबाडीत मारीन तुझ्या. मुलगा, थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा. बंड्या सिगारेट ओढत असतो. समोरून त्याचे बाबा येताना दिसतात. बंड्या शर्टच्या खिशात चुरडून सिगारेट विझवतो. बाबा, काय रे, सिगारेट पीत होतास? बंड्या, नाही बाबा. बाबा, मग खिशातून धूर कसला दिसतोय? बंड्या फुल नौटंकी स्टाईलमध्ये, बाबा, आज माझ्यावर संशय घेऊन तुम्ही माझं हृदय जाळलंत. हा त्याचाच परिणाम आहे. बाप, एवढा उदास का बसलास? मुलगा, जाऊ द्या हो, तुम्हाला नाही कळायचं ते. बाप, तू मला तुझा मित्र समज आणि सांग. मुलगा, अबे तुझी वहिनी iPhone 6 मागायले बे. बाबाने पोराला दूध धुतला. मुलगा, बाबा मला तबला घेऊन द्या ना. वडील, नाही, तू सर्वांना त्रास देशील. मुलगा, मुळीच नाही बाबा, मी घरातले सगळं झोपल्यावरच तबला वाजवत जाईन. मुलगी, माझा सोन्या झोपला? मुलगा, हो. मुलगी, तर मग रिप्लाय कसला केला बदमाश? मुलगा, मी सोन्याचा बाप बोलतोय सुनबाई, झोपा आता. पाहतात की काय डोळ्यावर चष्मा तसाच ठेवून थकलेले चेहऱ्याने अभ्यास करता झोपून गेलाय. ते जवळ जातात. त्याच्या खिशातून हात फिरवतात. हाताला पुस्तक बाजूला ठेवतात. त्याच्या डोळ्यावरचा चष्मा अलगद काढतात आणि जोरात थोबाडी देऊन म्हणतात, हरामखोर, लास्ट सीन ऑन व्हॉट्सअप 1 minute ॲगो. चंप्या, आई, मी कसा जन्मलो? आई, अरे मी एका पातेल्यात एक फूल ठेवलं, काही दिवसात त्यापासून तू बनलास. चंप्याने पण एका पातेल्यात फूल ठेवलं आणि काही दिवसात बघतो तर त्यात एक बेडूक. चंप्याच्या बेडूकडे बघून म्हणतो, असं वाटते की तुला आत्ताच चिरडून टाकावं, पण काय करणार, मुलगा आहेस तू माझा. गोट्या, आई, परी आकाशात उडू शकते? आई, हो. गोट्या, मग आपली रखमा कामवाली का नाही उडत? आई, ती परी नाही आहे. गोट्या, पण बाबा तर तिला तू नसताना परी म्हणतात. काय? मग आता बघच, उद्या सकाळीच उडून जाईल. आई, अरे राजू, आज उपवास आहे. मी तुला साबुदाणे आणायला सांगितले होते, आणलेस का? राजू, आई, तूच म्हणाली होतीस ना की उपवासाच्या दिवशी साबुदाणे चालतात, म्हणून मी साबुदाणे रस्त्यावर ठेवून आलो. आता ते मागून चालत येतील. आई वडिलांनंतर आयुष्यातला दुसरा प्रेरणा देणारा माणूस म्हणजे बसचा कंडक्टर. तो नेहमी म्हणतो, पुढे चला, पुढे चला, थांबू नका. बाळ्या, मला समोरच्या गल्लीतील राहणारी चिंगू खूप आवडते, पण मी मोठा झाल्यावर शेजारच्या स्वातीशी लग्न करणार. आई, असं का बरं बेटा? बाळ्या, आई, तू नेहमीच मला रस्ता पार करून पलीकडे जाण्यासाठी नाही म्हणतेस. बाळ्या, बाबा, काल की ने मला स्वप्न पडलं की मला तुम्ही 10 रुपये दिलेत. खरं द्याल ना आज? बाबा, ते स्वप्नातले कुठे आहेत? आधी तू मोठा हरव्या आहेस, आणि इकडे का हरवलेस? बंटी, आई, बँकेत काम करणाऱ्या शेजारच्या मावशीचं नाव मला आज कळलं. आई, कसं काय? बंटी, मी आज बँकेत गेलो तेव्हा ती मावशी तिथे काम करत होती आणि तिच्या समोर नेमप्लेट पण ठेवलेली होती. आई, काय लिहिलं होतं नेमप्लेटवर? बंटी, चालू खाता. पप्पू, मम्मी, आपल्या शेजारच्या मावशीची 2 नावं आहेत काय? मम्मी, नाही बेटा, त्याचं नाव जया आहे. पप्पू, पण डॅडी तर त्यांना डार्लिंग म्हणत होते. नन्या, आई, म्हण्या येतोय, आधी सगळी खेळणी आत ठेवूयात. आई, का रे, म्हण्या तुझी खेळणी घेऊन जाईल का? नन्या, नाही ग, तू स्वतःची खेळणी ओळखेल ना. दिवाणखान्यात स्वेटर विणत बसलेल्या आपल्या आईपाशी जाऊन मण्याने तिला लाडीवाने विचारलं, आई ग, स्वयंपाकघरातलं फडताळातल्या डब्यातील एक लाडू खाऊ का मी? खा बरं, खा बाळ.
भूक लागली का तुला? आईचे हे शब्द कानी पडताच मन्या म्हणाला, आई तू लाडू खायला परवानगी दिलीस म्हणून मला किती बरं वाटलं, कारण तो लाडू मी अगोदरच खाऊन टाकला होता. टिल्लू, तुम्ही अंधारात स्वाक्षरी करू शकता का? बाबा, बिलकुल करू शकतो. टिल्लू, तर तुम्ही माझ्या रिपोर्ट कार्डवर करून टाका. छोट्या रागूने विचारलं, आई माझी किंमत किती आहे ग? आई, बाळा माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे. रागू, मग त्या लाखो रुपये किमतीपैकी सध्या मला पतंग आणायला फक्त 1 रुपया देतेस का? आई, काय मोनू, आज लवकर तयारी शाळेत लवकर जायचे काय? मोनू, आई शाळेची तशी काही घाई नाही, मात्र रस्त्याने जाताना कैऱ्या तोडून खायच्या आहेत ना. अगोदर कैऱ्या खायच्या आणि नंतर शाळा आहेच की. आई, बिट्टू तू बाबांच्या पत्राचं उत्तर दिलंस का? बिट्टू, नाही. आई, का? बिट्टू, आई तूच सांगितलंस ना की आपल्यापेक्षा मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून. आई, बाळू तू हातोडी घेऊन खेळू नकोस. बाळू, काळजी करू नकोस, मी फक्त हातोडी मारतोय आणि खिळा रामूने धरलाय. आई, का रडतोस? पिंटू, बाबा पाय घसरून चिखलात पडले. आई, अरे मग रडतोस का? तुला तर हसायला पाहिजे. पिंटू, मी अगोदर हसलोच होतो. आई व मुलगी गर्दीत वडिलांपासून दूर झाल्यावर मुलगी रडून म्हणते, आई आपण हरवलो. आई मुलीला, नाही आपण तर येथे आहोत, पण पप्पा मात्र हरवलेत. आई, बाळा शाळेतून लवकर का आलास? बाळा, मी संजयला मारले म्हणून मला लवकर घरी पाठवलं. आई, अरे पण संजयला का मारलेस? बाळ, मला लवकर घरी यायचे होते म्हणून. आई, बाळ तू केस का कापत नाहीस? केवढ्या मोठ्या जटा झाल्यात. पोरगं, ओ कम ऑन मॉम, इट्स फॅशन यू नो. आई, नाही ते ठीक आहे, पाहुणे तुझ्या बहिणीला पाहायला येतात आणि तुला पसंत करून जातात म्हणून म्हटलं. आई, काय ग एवढा उशिरा कुठं गेली होतीस? चिंकी लाडात, मंग्याला भेटायला. आई वैतागून, अगं भवाने, तोंड काळं करशील एक दिवस. चिंकी, मग काय झाले, माझ्याकडे फेअर अँड लवली आहे ना. आई, अरे देवा, मीठ संपलं वाटतं. काय एक एक ताप. राजू ऐकतो. राजू, आई काळजी करू नकोस, भाजीत टूथपेस्ट टाक ना. आई, मेल्या काय वाटेल ते सांगू नकोस. राजू, खोटं नाही सांगत आई. टीव्हीच्या टूथपेस्टच्या जाहिरातीत सांगत नाहीत का, इसमें नमक कम है. मुलगी, मम्मी आज मला एका मुलाने गालावर किस केलं. मम्मी, मग त्याला कानाखाली मारलीस की नाही? मुलगी, नाही मम्मी, मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला. मम्मी बेशुद्ध.